हाय नमस्कार, कशा आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सध्या आता 3 दिवसापासून सगळीकडे पाऊस सुरू आहे, इकडे पण चालू आहे, पण असं जोरात पण येत नाही, असं एकदम असा रिमझिम पाऊस सुरू आहे. पण 3 दिवस झाले थोडा पण पाऊस उघडलेला नाही. उघडला पण ना तर 5 ते 10 मिनिटपर्यंत उघडतो. आपलं तर ठीक आहे, पण शेतकऱ्यांचे ते जनावरं ते असताना त्यांचे खूप हाल होतात या अशा पावसाच्या वातावरणामध्ये. आणि आजारी पण पडतो आपण बरेच, कारण लहान मुलांना तर लवकरच याचं लगेच त्यांच्यावर जाणवतं. माऊला पण काल थोडासा ताप आला होता, पण आज ती बरी आहे. तर आज मी ना पुढं ना आमच्या पिऊच्या हाताला ना 11 बोटे आहे ना, ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा. आणि आता दिवसभरामध्ये आणखी काय काय होतं ना ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आता सारखं 2-3 दिवसाच पाऊस चालेल. मी वरती तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होते बघा एका व्हिडिओमध्ये, का ते आम्ही ते झाड लावलेले बघा वर, याचे गिलक्याच्या बिया ते टाकलेल्या होत्या ना मी. आता ते बघते मी आता, कारण काही पाऊस चालू ना त्याच्यामुळे मी काही वर गेलेच नाही. त्या दिवशी दाखवले ते तुम्हाला, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गेले होते मी वर, आणि त्याच्यानंतर आता पावसामुळे तर गेलेच नाही. चला आता ना मी तुम्हाला ते दाखवते. बघू आता ते झाड कसे झाले, कारण ते बकेटमध्ये पाणी पण साचलं असेल, तर म्हटलं ते पाणी पण काढून टाकते आणि तुम्हाला पण दाखवते केवढं झालं तर. हे बघा आणखी पण ना थोडा थोडा बारीक बारीक पाऊस चालू आहे. हे बघा मी तुम्हाला त्या दिवशी ते झाड दाखवले होते ना, नेमकेच उगवले होते आणि दाखवून आता तरी 7-8 दिवस झाले असतील. हे बघा केवढे मोठे झाले, खूप फास्ट वाढता येते. आणि आता त्याच्यासारखा पाऊस पण चालू होता, पण आता ना जास्त पाऊस झाला तरी ते येणार नाही, कारण ना त्याला उन्हाची पण थोडीशी गरज लागेल ना. आणि या भाजीमुळे ना हे बघा असं दिसायला वरती नाही दिसत, पण हे बघा खूप मोठे वाढले. आणि या सगळ्यामध्ये ना कारल्याचा वेल तर दबून गेला आहे, पण ते गिलक्याचे जे वेल आहे ना ते खूप छान झाले बघा. पिऊ पण आली माझ्यासोबत वर. यांची मेथीची भाजी पण दाखवली तिने तुम्हाला, ती पण छान अशी भाजी म्हणजे बनवण्यासारखी झाली आहे. अशी खुडून घेतली तर त्याची एक भाजी होईल बघा. आणि इकडं नारळाचे झाड आहे ना, हे बघा त्याला ना भरपूर नारळ आलेले आहे. आणि तिथं ना 7-8 नारळ होते बघा. आणि मी दररोज वाट बघते कधी पडेल मला एखादं सापडेल, पण ना ते मला कधीच नाही भेटत. त्यातले 2-3 नारळ पडले, पण कोणाला सापडले माहीत नाही. मधून बघितलं असं वाटत होतं पाऊस उघडलेला आहे, पण आणखी पण ना थोडंसं असं रिमझिम चालू आहे, एकदम बारीक कुठे मोठे थेंब पडत आहे. आणि पिऊ त्या पावसात नाचते. ते बघा तुम्हाला दिसलं असेल थोडंसं, तिथे ना एक पाखरांचा थवा जातोय बघा. आता थोडा पाऊस उघडला नाही बघा, आले 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 पाऊस उघडला ना तर मस्त पक्षी बघा खेळताय, तिथे उडताय इकडून तिकडे. आणि इथं ना ते याच्या हे बेलाच्या झाडावर आणि नारळांचे झाड आहे ना, तिथं ना पोपट पण बसलेले असतात. आणि ते पक्षी बघा त्या झाडावर, इथे झाडावर नाही, त्या घरावर बसलेले बघा सगळे. ते बघा तिथं 2 बसलेले दिसतात. आता माऊ झोपली आहे आणि माझे भांडे बाकी होते, म्हटलं चला पटपट आता ती झोपली तोपर्यंत भांडे घासून घेऊ. पिऊ काही झोपली नाही आहे, पिऊला मी फुटाणे दिले खाण्यासाठी, तर ती समोर खात बसली. म्हटलं चला ती फुटाणे खाते आणि माऊ झोपली ना तोपर्यंत आपल्याला पूर्ण भांडे घासून घेऊ. आणि माऊ उठल्यावर ना मी तुम्हाला ना ती छान नोटेशन म्हणून दाखवते, 1 to 10 पर्यंत. मी तुम्हाला ना तुला म्हणून दाखवायला सांगते बघा. बाकीचे ते सर्व काम आवरलेले होते, पण मग भांडे बाकी होते. म्हटलं आता चला भांडे घासून घेते. माऊ शाळेतून आल्यावर दोघींना लक्ष जर नाही दिलं ना, दोघी ते म्हणजे काहीतरी करामती करतच असतात. ते म्हणतात ना, नजर हटी आणि दुर्घटना घटी.
असं काहीच होत असतं माझ्यासोबत. म्हणजे त्यांच्यावरनं लक्षच ठेवावं लागतं मला. त्याच्यामुळे मी ते माऊ स्कूलमधून आल्यावर तर जास्त काही काम करतच नाही. नंतर त्या झोपल्यावरच माझे काम करत असते मी. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, आणखी मी त्यात काय बदल करायला पाहिजे ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि कसे व्हिडिओ टाकू ते पण सांगा. म्हणजे तुम्ही सांगितलं तर मला कळेल की मी कसे व्हिडिओ बनवायला पाहिजे, माझ्याकडून काय चुकतंय काय नाही. आमच्याकडनं पाण्याचा थोडा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे मी असं नळ चालू ठेवत चालू बंद करून ना भांडे घासत असते. आता तरी 6व्या दिवशी येते. आता एवढं सध्या नाही, पण उन्हाळ्यामध्ये ना पाणीच राहत नव्हतं, आम्हाला पाणीच पुरत नव्हतं. पण आता आम्ही चौघच आहे, तेव्हा भैया आणि माझं भाऊ पण होते इथं, त्याच्यामुळे पण आम्हाला पाणी जास्त लागत होतं. आता बरोबर 6व्या दिवशीच पाणी येते, एखाद्या वेळेस येतं 7व्या दिवशी, पण आम्हाला पुरून जात होतं खरं. पण मग ते कमी कमी वापरायची ना सवयच लागून गेली आहे. भांडे तर माझे आता घासून झाले. आणि तुम्हाला पण जर माऊचे नोटेशन ऐकायचे असेल आणि पिवळ्या बोटाचे 11 बोटं बघायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माऊ मला नोटेशन म्हणून दाखवून बाळा, येते तुला? हो येते. म्हण बरं. O-N-E-1 T-W-2 T-H-R-E-3 F-O-U-R-4 F-I-V-E-5 S-K-X-6 A-C-V-S-7 E-I-G-S-T-8 N-I-N-E-9 T-E-N-10. व्हेरी गुड. हे बघा, आपल्या वेळेस तर 5वीपासून इंग्लिश होती. आता तर नर्सरीच्या मुलांना पण सर्व इंग्लिश वगैरे येतं. नोटेशन तर आपल्याला 5वी-6वीला गेल्यावरच 5वी-6वीला गेल्यावरच यायला लागले होते. आता पण माऊला म्हणजे मागच्या वर्षीपासूनच येतात. आता ते ज्युनियर KGला आहे. आता पुढच्या वर्षी पिऊला पण टाकेल नर्सरीला. हो ना पिऊ? स्कूलमध्ये जायचं ना तुला? पिऊला पण खूप आवड आहे. माऊ पण म्हणजे पहिल्या दिवशी पण रडली नव्हती स्कूलमध्ये गेल्यावर, नाही तर आता बरेच मुलं ना रडतात. तर ती मागच्या वर्षी फर्स्ट दिवस होता तिचा, आम्ही तिला थांबलो होतो थोडा वेळ तिथं, पण तिला एकदा गेटच्या आतमध्ये सोडलं ना, तिने मागे वळून पण नव्हतं बघितलं. पिऊला पण तशी खूप आवड आहे. पिऊला पण मी एखाद्या स्कूलमध्ये येऊन गेली ना, ती तिथून यायचंच नाही म्हणते. हो ना पिऊ? तुला आवडतं ना स्कूलमध्ये जायला? हो, स्कूलमध्ये स्कूलचा ड्रेस घालत असते ना. माऊ नाही रडत. माऊला मारलं होतं ना तू आताच, दोघींची ना खूप भांडण झालं. मी थोडंसं दोघींना पण मारलं होतं. हो, तुला लागलं होतं. खूप भांडणं करते. तसं शांत दिसतं ना, तसं बिलकुल नाही आहे. खूप भांडण करते. हो ना बघा, कोण भांडतं? माऊ खूप नाजूक आहे. पिऊला मारलं तरी पिऊ काय 2 मिनिटं शांत बसते जोरात रडून. पण माऊला जर थोडं पण मारलं ना तर माऊ अर्धा 1 तास म्हणजे तिला ना ते मारल्यापेक्षा म्हणजे लागल्यापेक्षा तिला मारल्याचं खूप वाईट वाटतं. म्हणजे तिला वाटतं माझ्यावर कोणी हातच नव्हतं. पण एखाद्या दिवशी ना खूप त्रास देता, म्हणजे होतं ते. मी विचार करते असं मारायचं नाही, पण ना खूपच त्रास देतात. आता ज्यांना एक आहे त्यांना पण माहिती आहे का मुलं सांभाळ, म्हणजे मुलं आजकालचे ऐकतच नाही जास्त. तर या दोघींना कसं हँडल करायचं ना, म्हणजे माझ्या डोकंच काम नाही करत. त्याच्यामुळे मग ते बऱ्याच वेळेस फटके खात असते. नको आणि म्हणजे त्या मारायला त्या की त्या दोघींना खूप भांडणं करतात. पिऊन खूप आगाऊ आहे. पिऊन माऊला मारतच असते नेहमी. काहीच नाही तिच्याकडं, काहीच नाही तिच्याकडं. दाखव, काहीच नाही.
माऊ स्कूलमध्ये एक स्टोन सापडला होता, त्याच्यासाठी चाललेले त्यांचे किती वेळचे भांडण. आणि अर्धे भांडण तर टी व्हीवरून असता. पिऊला तर पूर्ण वेळ ते हनीबनी नाही, माऊला बघायचं असतं हनीबनी, आणि पिऊला वाल्डन निकीचं एक कार्टून आहे बघा, म्हणजे मुलांचं आहे ते. पिऊला तर तेच बघायचं असतं, त्याच्यामुळेच त्यांचे अर्धे भांडण तर त्या टी व्हीवरूनच असतं. पण मग आणि माऊची आता ना एक्झाम चालू आहे, म्हणजे युनिट टेस्ट चालू आहे. उद्या लास्ट पेपर आहे, उद्या ड्रॉइंगचा पेपर आहे. आणि माऊ माहीत नाही टेन्शन घेते का काय ते करते, पण तिची जेव्हा एक्झाम असते ना, माऊ तिला पण बसू, जेव्हा एक्झाम असते ना तिला प्रत्येक वेळेस ना ताप येतो, एक दिवस तरी तिला ताप येतो. माऊला पण व्लॉगमध्ये यायचं आहे आणि पिऊला पण. आणि मी एक गोष्ट दाखवते बघा, पिऊ आहे ना आपल्याला सर्वांना ना 10 बोट असते हात, आणि पिऊच्या हाताला आहे 11 बोट. हे बघा, कुठे आहे पिऊ? कोणत्या हाताला टाकू? हां, पिऊचा हा डावा हात आहे ना, त्याला एक छोटंसं बोट आहे बघा. हो, तुला पण दाखवते. हे बघा, छोटंसं बोट आहे, त्याला एक छोटंसं नख पण आहे बघा, दिसतंय का? आणि हे ना आम्ही पिऊचा जन्म झाला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी बघितलं होतं. म्हणजे मला तर आधी वाटलं काय, म्हणजे मला खूप भीती वाटली होती, म्हणजे मला रडायलाच आलं होतं ते बघून. मग आम्ही तिथे डॉक्टरांना विचारलं दुसऱ्या दिवशी तर, आणि मग नंतर त्याला छोटंसं नख पण दिसलं. मग आम्हाला वाटलं हे बोटच आहे. डॉक्टरांना तेव्हाच विचारलं आम्ही, पण ते म्हटले नाही आत्ताच नको काढायला, कारण ती आणखी छोटी आहे. आणि आणखी 1-2 डॉक्टरांना दाखवलं तर ते म्हटले की त्याला दोरा बांधा, पण आमची काही हिंमतच नाही झाली त्याला दोरा बांधायला. कारण हे बघा, ते बोट ना असं पूर्ण चिटकलेलं नाही. पूर्ण जर असतं ना आम्ही तसं ठेवलं असतं. आता बरेच जण म्हणतात की ज्यांना असं ते 11 बोट असते ना ते खूप लकी असतं, भाग्याचं असतं. तशी पिऊ आमच्यासाठी लकीच आहे. पण हे बोट असं ठेवण्यासारखं पण नाही बघा, असं ह्या इथं ना असं लटकल्यासारखं दिसतं. आणि नंतर पण ना ते त्रास होईल तिला, म्हणजे पुढे पण काही काम करताना येते, मध्ये मध्ये येईल, म्हणून आम्ही त्याला काढायचा निर्णय घेतलेला आहे. पण आता सध्या म्हणजे ती तर एवढं असं हातात काही थोडं पण काही ठेवत नाही. म्हटलं तिला थोडं काही कळायला लागलं ना तर मग तेव्हा म्हणजे ती असं ठेवल, त्याला पट्टी वगैरे करते डॉक्टर, ती पट्टी तरी तिला ठेवली पाहिजे. म्हणून आम्ही सध्या तर ते काही काढणार नाही आहे. पिऊच्या कानात आता काहीच नाही बघा. त्या दिवशी ना तिचं सोन्याचं कानातलं ना हरवलं होतं, पण बरं झालं आम्ही बाहेर खूप शोधलं, पण बाहेर काही सापडलंच नाही. मग ते शेवटी घरात सापडलं. आणि आता हे पावसामुळे तर काही कुठे जाऊन तिला आता घ्यायचे दुसरे नवीन, पण आता बघू. आता पावसामुळे तर सध्या कुठं जाणं होत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, आम्ही पिऊचं बोट काढायला पाहिजे की नाही? असं ना ते लटक, त्याच्यामुळे ते काढावंच लागणार आहे. आणि बऱ्याच वेळेस ना काय झालंय, हे ग्रिल आहे ना दरवाजाच्या ते आमच्या त्यात ते अडकलं होतं. म्हणजे ते अडकलं ना तर खूप जोरात रडत होती ती, म्हणजे ती अशी खाली बसली आणि ते वरच राहिलं होतं. म्हणजे तिला खूप त्रास झाला असं, खूप रडली होती ती तेव्हा. म्हणून मला तेव्हा तर वाटलं लगेच काढून घेऊ, पण ती ना ती पट्टी ठेवणार नाही आणि आता खूप रडेल, कारण आणखी तिला एवढी समज नाही आहे ना. थोडीशी मोठी झाली का मग आम्ही ते बघू ते काढायचं. चला तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 एव्हरीवन.